रसिको नमस्कार, मी शाहीर विक्रांत सिंह राजपूत स्वागत करतो तुम्हा सर्व रसिकांचं आपल्या लाडक्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे संत आणि लोककलावंतांची वाणी, म्हणजेच महाराष्ट्राची लोकगाणीच्या दुसऱ्या पर्वामध्ये. बुडते हे जन देखवेना डोळा, म्हणून कळवळा येत असे. संत तुकाराम महाराजांच्या या अभंगामध्ये सर्व संतांचा जनसामान्यांच्या कल्याणासाठी असलेला दृष्टिकोन त्यांच्या प्रत्येक अभंगामध्ये वाचायला मिळतो, ऐकायला मिळतो. इतकंच नाही तर अनुभवायला सुद्धा मिळतो. संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र, आणि या महाराष्ट्रात संतांची मांदियाळी झाली, आणि याच परंपरेतील एक नाव म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, दे वरची असा दे. भारतातील प्रत्येकासाठी ईश्वराकडे प्रार्थना करणारे तुकडोजी महाराज हातात खंजिरी घेऊन गावोगावी जाऊन आपल्या भजनातून जनसामान्यांना सर्व धर्म समभाव आणि राष्ट्रभक्ती असे अनेक विषय ग्रामगीतेच्या माध्यमातून पटवून देणारे संत तुकडोजी महाराज. जेव्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भगवान श्री कृष्णाशी थेट संवाद साधतात, काय असेल तो संवाद, ऐकूया शाहीर रामानंद ओगले यांच्या आवाजात. कधी येशील मनमोहना. हे देवा, आमच्या या भारत देशामध्ये अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बलात्कार वाढत चाललाय. हे सारं थांबणार कधी? आणि तू म्हणाला होतास ना, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. मग हे ईश्वरा, माय बापा, आज खऱ्या अर्थानं तुझी आम्हाला गरज आहे. मग सांग देवा, कधी येशील मनमोहना. पाहण्या भारत आपुला पुन्हा, पाहण्या भारत आपुला पुन्हा. कधी येशील मनमोहना, कधी येशील मनमोहना. पाहण्या भारत आपुला पुन्हा, पाहण्या भारत आपुला पुन्हा. भारता ग्रहण लागली, अति गुलाम जन झाले. गुलाम जन झाले, अति गुलाम जन झाले. हे देवा, आजचा तरुण वर्ग म्हणजे उद्याच्या देशाचा आधारस्तंभ आहे, आणि तोच व्यसनाच्या आणि फॅशनच्या अधीन जाताना दिसतोय. जाती धर्माचा डोलारा उभा करून उच्च नीचतेचा भेदभाव करणारं अदृश्य ग्रहण या भारताला लागलंय की काय, अशी शंका वाटू लागली. आणि म्हणून या अदृश्य ग्रहणांना तुझ्या सदृश्य विचारांची गरज आहे. देवा, इथे प्रत्येक जण नको त्या सवयीचा गुलाम होत आहे. मोबाईल सारख्या उपकरणानं जग जवळ आलं, पण माणसं दुरावत चालली आहे. ऑनलाईन खेळामध्ये अडकून गुलाम झालेला तरुण केवळ बाह्य शृंगाराच्या बंधनात अडकलाय. म्हणून देवा, तुला प्रार्थना करतोय, तोडण्या येई बंधना, तोडण्या येई बंधना. पाहण्या भारत आपुला पुन्हा, पाहण्या भारत आपुला पुन्हा. ऐश्वर्य तुझ्या वेळीचे, गोपाळ गोप मेळीचे. देवा, स्वर्गालाही हेवा वाटावा असं तुझं गोकुळ आहे, आणि त्या गोकुळामध्ये तुझे सवंगडी, त्या गोपिका, तू जर दिसला नाही तर त्यांना चिंता वाटायची. गोकुळात शोधाशोध सुरू व्हायची. तुझ्या असण्याचं ते सुख काय आहे त्यांच्याशिवाय कुणाला कळेल देवा. तुझ्यासोबत विटी दांडू, लगोर, गोटी, हुतुतू हे खेळ खेळणारे, अरे तुझ्यामुळे दह्या दुधाने नाहून निघणारे सवंगडी तुझ्या असण्यानं आनंदात जगायची. पण ही ममता, आपुलकी आज बघायला मिळत नाही. आजच्या आधुनिक युगात एकमेकाची मनं ओळखता येणं कठीण झालं, कारण मनामध्ये फूट पडली, गावामध्ये गट पडली, आणि गट कारस्थान करणारी मनं वाढू लागली. म्हणून आता माणुसकीचं ऐश्वर्य दिसेन असं झालं. म्हणून देवा, नचतीसे स्वप्नी त्या खुणा, नचतीसे स्वप्नी त्या खुणा. पाहण्या भारत आपुला पुन्हा, पाहण्या भारत आपुला पुन्हा. किती मधुर तुझी बासरी, ऐकू दे एकदा तरी.
मुरळीच्या सुमधूर आवाजाने त्यावेळी सर्वजण बेधुंद झाली. धेनू चारा चरू विसरली, गाई व्याघ्र एक ठाई झाली, पक्षी कुळे निवांत राहिली, वैर भाव समूळ विसरली. ही ताकद तुझ्या बासरीच्या सुमधूर आवाजामध्ये होती. पण त्याप्रमाणे मनाला प्रसन्न करणारी सकाळ आमची होत नाही देवा. कारण आमची सकाळ ही डॉल्बी डीजेच्या कर्कश आवाजाने हृदयाला धक्का देणाऱ्या संगीतानं होतीये. आणि म्हणून देवा आमचं मन अस्थिर धैर्यहीन होत चाललंय. आणि म्हणून या उदास मनाला तुझ्या सुमधूर बासरीने देवा करी प्रसन्न मुचा मना, करी प्रसन्न मुचा मना. पाहण्या भारत आपुला पुन्हा, पाहण्या भारत आपुला पुन्हा. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविधी परोपकारे. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी या विश्वाच्या कल्याणासाठी परमेश्वराकडे दान मागितलं. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. आणि हीच मागणी तू पूर्ण करावी म्हणून म्हणतोय देवा तुकड्याची आस कर पुरी, तू गरुड सावरे हरी. घे धाव नंद नंदना, घे धाव नंद नंदना. पाहण्या भारत आपुला पुन्हा, पाहण्या भारत आपुला पुन्हा. कधी येशील मन मोहना, कधी येशील मन मोहना. पाहण्या भारत आपुला पुन्हा, पाहण्या भारत आपुला पुन्हा, पाहण्या भारत आपुला पुन्हा. वा 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 वा, क्या बात है. मंडळी, राष्ट्रभक्तीची धगधगती मशाल तरुणांच्या काळजात प्रज्वलित करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची रचना शाहीर रामानंद यांच्या आवाजामध्ये मला तर खूप आवडलेली आहे. पण तुम्हाला आवडते की नाही आम्हाला नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि पाहत रहा संत आणि लोककलावंतांची वाणी, महाराष्ट्राची लोकगाणी, फक्त शाहीर रामानंद या युट्यूब चॅनलवर. भारत आपुला पुन्हा, पाहण्या भारत आपुला पुन्हा. कधी येशील मन मोहना, कधी येशील मन मोहना. पाहण्या भारत आपुला पुन्हा, पाहण्या भारत आपुला पुन्हा,